रामकृष्ण हरी भावांनो, आज आहे एकादश आणि त्यामुळं आज आम्ही चाललो आहे वारीला जायचं असल्यामुळं भाव आलता आपल्याला न्यायला. भावाच्या गाडीवर बसलो आणि गेलो डायरेक्ट गावात गेलो तर आपला अजून एक भाऊ मोबाईल बघत बसलेला. त्यापाशी गेलो बसलो, त्याला म्हणलं चल जाऊ, घेतली त्याची गाडी आणि गेलो डायरेक्ट नॅशनल हायवेला. हायवेनं चाललेलोच तेवढ्यात आपला अजून एक भाऊ दिसला. भावापाशी गेलो, भावापाशी थोड्या गप्पा हाणल्या आणि भावाला बाय बाय करून हल्लो डायरेक्ट नॅशनल हायवेनं पंढरपूरकडं. भावासंगट बोलत बोलत कधी वाकरीत आलो काय कळलंच नाही. ते बी सण गाडी पळत वाकऱ्या ब्रिज उतरलो. ब्रिज उतरून आत आलो तर पुढं बघतोय जर काय गाड्यांची लांबते लचक नाही. म्हणलं लागा इथं काहीतरी विषय दिसतोय. थोडा पुढं येतोय तर काय लाईन काय संपायचं नावच घेणार. मग गाडीवरनं ध्यानात आलं, भाऊ म्हणला आपली गाडी धुवायची लय घाण झाली. मग काय भावाने घेतली लगेच गाडी आपली वॉशिंग सेंटरला येतं. त्याने बी लगेच सण गाडीत धुवून एकदम स्वच्छ करायच्या मार्गाला लागला. त्याने बी गाडी पाक घासून पुसून धुवून दिली. तिथनं पुढं आलं एका पप्पाच्या परीने रिक्षावाल्याला ओढवलं. तिथला वाद मिटवून थोडं पुढं चाललो. पुढं आलो डायरेक्ट रेल्वे खाली आणि तिथनं पुढं गेलो डायरेक्ट गाडी लावली पार्किंगला आणि हल्लो डायरेक्ट तांबड्या मारुतीपाशी आलो. तांबड्या मारुतीचं दर्शन घेतलं. आलो डायरेक्ट घाटावर मस्तपैकी हातपाय धुतलं आणि गेलो पुंडलिकाचं दर्शन घेतलं. आलो डायरेक्ट नामदेव पायरीपाशी आलो, घेतलं दर्शन, तिथलं पेढं वगैरे घेतलं. तर आपला भाऊ म्हणला आपल्याला का देवाचे कपडे घ्यायचे ते. तिथनं दर्शन घेऊन लगेच हल्लो देवाचे कपडे घ्यायला. आलो इथं कपडे हे घेतले देवाचे. त्याला काय पसंत पण नाही पण तरी 1-2 घेतली व्यवस्थित. मला मग तिथनं एक माळ घ्यायची होती. आलो घेतल्या माळा आणि पोचलो डायरेक्ट गाडी पार्किंग केली तिथनं गेलो हार्डवेअर दुकानात एक नट घेतला आणि हल्लो डीमार्टच्या दिशेने पंढरपूरला आलो. डीमार्टला गेलो नाही हे शक्य वगैरे. लावली गाडी पार्किंगला, गेलो आत थोडा बाजार घेतला. गडबड असल्यामुळे लगेच हल्लो. पुढं आलो तर काय का CNG वाल्या गाड्यांची लाईन हल्ली नव्हती. भावानं म्हणलं लागा घासाला कोरडा पडलाय, काहीतरी गार सांगावं लागते. भावानं आपली गाडी लगेच सणसण घेतली गारवा रसवंती गृहावर. गेलो घेतला 2 लिटर रस. मग काय मग नुसतं रसच वाढायचं काम होतं की हो. हे कसलं असते बाई. पिलो रस हल्लो लगेच घराच्या दिशेने. थोडं पुढं आलो तर भाऊ म्हणला आपल्या गाडीतला पेट्रोल टाकावं लागते. गेलो पंपावर, त्यांना दिले 120 रुपये. त्यांना म्हणलं करा टाकी फुल. तिथनं हल्लो लगेच घराच्या दिशेकडनं. भावानं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब.